72 तास, तब्बल 72 तास दत्ता गाडेला अटक करण्यासाठी पोलिसांना लागलेले होते आणि 72 तासांच्या या कालावधीमध्ये दत्ता गाडे काय करत होता? तर सकाळी 5:45 वाजता या 26 वर्षीय तरुणीवरती अत्याचार झाल्यानंतर दत्ता गाडेने तडक त्याचं मूळ गाव शिरूर या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी लपण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिथे गेल्यानंतर त्याची जी नेहमीची दिनचर्या होती ही चालू झालेली असताना त्याने आपला स्वतःचा फोटो कुठल्यातरी वाहिनीवरती पाहिलेला आहे आणि तो फोटो पाहिल्यानंतर त्याची पाचावर धारण बसलेली होती आणि मग त्याच्यानंतर त्याने स्वतःला लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. ज्या वेळेला असे मानसिकता असलेले गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर शक्यतो मूळ गावी जाण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे याचं एक महत्त्वाचं कारण असं असतं, की ज्या गावामध्ये आपण वाढलेलो आहे, त्या गावामध्ये आपल्याला पुरेशी सुरक्षितता मिळू शकते. तिथले ग्रामस्थ असतील किंवा तिथल्या वाटा, चोरवाटा या सगळ्या दृष्टिकोनातून, भौगोलिक दृष्टिकोनातून हा जो आरोपी आहे, हा आपल्या मूळ गावी जाण्याला जास्त करून पसंती देत असतो. त्याचप्रमाणे या दत्ता गाडेने त्याचं मूळ गाव गाठलेलं आहे. तिथे गेल्यानंतर उसाच्या फडामध्ये त्याने स्वतःला लपवलेलं आहे. कारण या घनदाट अशा उसाच्या फडामध्ये बिबट्याचा देखील वावर असतो आणि त्या भौगोलिक परिस्थितीचा किंवा या उसाच्या फडाचा या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाण्यासाठी म्हणून आपल्याला फायदा होऊ शकतो. या कारणासाठी दत्ता गाड्याने स्वतःला उसाच्या फडामध्ये सुरक्षित केलेलं होतं आणि अशी माहिती देखील समोर येत आहे. सलग 72 तास दत्ता गाडे उपाशी राहिल्यानंतर, ताणलेला राहिल्यानंतर मध्यरात्री तो त्याच्या एका नातेवाईकाच्या घरी जाऊन त्याने पाण्याची बाटली किंवा खाण्यासाठी काही मागितलेलं होतं, अशी देखील माहिती समोर येत आहे आणि मग त्याच्यानंतर पोलिसांच्या ससेमिऱ्यापासून तो वाचू शकलेला नाही आहे. रात्री 1:30 वाजता पोलिसांनी फौजफाट्यासह त्याला अटक केलेली आहे आणि त्याच्या या अटकेमध्ये त्याचे जे ग्रामस्थ आहेत, या गावच्या ग्रामस्थांचा देखील खूप मोठा सहभाग होता, अशी पण माहिती समोर येत आहे. त्याच्यामुळे जे 1,00,000चं बक्षीस जाहीर केलेलं होतं, हे बक्षीस ते त्या गावकऱ्यांसाठी देण्यात येणार आहे, पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे, अशी देखील माहिती समोर येत आहे. आता नवीन युक्तिवाद असा समोर येतोय, की हा जो दत्ता गाडे आहे, याने केलेला अत्याचार आहे, हा अत्याचार नसून त्यांनी सहमतीने संबंध प्रस्थापित झालेले आहेत, अशा स्वरूपाचा युक्तिवाद दत्ता गाडेच्या वकिलांकडून करण्यात येत आहे. आणि ज्या वेळेला हे जे गुन्हेगार असतात, यांना काही ना काहीतरी कायद्याच्या पळवाटा सापडत असतात आणि या पळवाटांच्या माध्यमातूनच हे स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. अशाच मधला हा एक युक्तिवाद आहे. कारण इथून पुढे जे वकिलांचे युक्तिवाद असतील, कदाचित कायद्याच्या पळवाटातून सुटण्यासाठी म्हणून या अशा गुन्हेगारांना याचा उपयोग होत असतो. जसं की आता हा अत्याचार झाल्यानंतर या तरुणीने त्या ठिकाणी गाजावाजा का केला नाही? किंवा तिथे असलेल्या लोकांना किंवा तिथे असलेल्या पोलिसांपर्यंत ही तरुणी का पोहोचली नाही? असे अनेक प्रश्न वकिलांमार्फत उपस्थित केले जाऊ शकतात. परंतु मानसिकता अशा प्रसंगामध्ये ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीवरती अतिप्रसंग होतो, त्यावेळेला ती व्यक्ती साकल्याने विचार करू शकत नाही. त्या व्यक्तीची विचारशक्ती संपून गेलेली असते. त्याच्यामुळे त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये येणारी प्रत्येक गोष्ट त्याच्यावरती तिचा अंमल नसतो. अशा कारणांमुळे मग सगळ्यात महत्त्वाचं असतं, की ती व्यक्ती स्वतःच्या जवळच्या व्यक्तीला फोन करते. या तरुणीच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच झालेलं आहे. गाडीमध्ये बसल्यानंतर तिने देखील तिचं घर जवळ करण्याचा प्रयत्न केलाय आणि घरी जाताना तिने तिच्या मित्राला फोन करून सांगितलेलं आहे, की माझ्यासोबत जो अतिप्रसंग झालेला आहे आणि त्याच्यातून आता कसा काय मार्ग काढायचा आणि तिच्या त्या सुज्ञ मित्राने पोलिसांकडे जाण्याचा तिला सल्ला दिलेला आहे. त्याच्यानंतर ती तरुणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मग तिची तक्रार दाखल केलेली आहे आणि मग पोलिसांनी त्याच्यावरती योग्य ती कार्यवाही करून दत्ता गाडेला अटक केलेली आहे. अशा स्वरूपाचे जे युक्तिवाद असतात, या युक्तिवादांचा उपयोग या गुन्हेगारी मानसिकता असलेल्या किंवा गुन्हेगारांना होत असतो. आता हे बघणं आपल्याला उचित ठरणार आहे, की येत्या काळामध्ये हे प्रकरण कायद्याच्या बाजूने कसं लढलं जातंय. आता 12 मार्चपर्यंत दत्ता गाडेला पोलीस कोठडी दिलेली आहे. आता 12 मार्चपर्यंत याची शहानिशा होईल, चौकशी होईल, सीन क्रिएट केले जातील आणि मग जो काही निष्कर्ष असेल तो पोलिसांच्या हाताला येईल. पोलीस सबळ पुरावे जमा करतील आणि मग त्याच्यातून हे जे सगळे पुरावे आहेत ते कोर्टासमोर उभे करण्यासाठी पोलिसांना जास्त करून मदत होणार आहे. यापूर्वी देखील या गुन्हेगाराने असे काही गुन्हे केलेले आहेत का? अशा स्वरूपाचे तपास करण्याचे आदेश न्यायालयाच्या मार्फत दिले गेलेले असतात किंवा पोलिसांचा तसा उद्देश असतो. या उद्देशाने मग पोलिसांनी जेव्हा या दत्ता गाडेची चौकशी केलेली आहे, तपास केलेला आहे, त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आलेली आहे, की हा दत्ता गाडे
रात्रीच्या वेळेला त्याच्या मूळ गावावरून स्वारगेट, शिवाजीनगर या भागांमध्ये येत असायचा. काही जर का त्याच्या सावज हाताला लागलं तर लुटालूट करून तो त्याच्या मूळ गावी परत निघून जायचा. अशी पण माहिती पोलिसांच्या हाती लागलेली आहे. आता या प्रकरणामध्ये हा जो आरोपी आहे याला शक्ती कायदा आहे, या कायद्याच्या अंतर्गत जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे, अशा स्वरूपामध्ये देखील जनमानसातून आवाज उठत आहे. परंतु हा जे शक्ती बिल आहे, हे शक्ती बिल अजूनही पारित झालेलं नसल्यामुळे मग फाशीपर्यंत नेण्यासाठी म्हणून जे काही बलात्काराचे गुन्हे असतील, लहान मुलांवर जे अत्याचार असतील, यांच्या विरोधातले जे कायदे आहेत, हा शक्ती कायदा अजूनही पारित झालेला नाही आहे. जर का हा कायदा पारित झाला असता तर अशा गुन्हेगारांना फाशीच्या तख्तापर्यंत घेऊन जाणं सगळ्यात जास्त कायद्याच्या दृष्टिकोनातून सोपं होत असतं. आता हे जे गुन्हे आहेत हे थांबण्यासाठी एकच गोष्ट अंमलात आलेली जर का आपल्याला बघायची असेल तर तो आहे शक्ती कायदा. त्याचबरोबर महिला किंवा लहान मुलांच्या विरुद्ध असलेले जे कायदे आहेत, हे कायदे जास्तीत जास्त जेवढे सबळ होतील, या सगळ्या प्रकरणाबद्दल आपण लक्ष ठेवून आहोत. याच्याबद्दल आपण नवीन अपडेट घेत राहणार आहोत. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.